नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 मार्च रोजी म्हणजेच सोमवारी होळीचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. याच दिवशी हुताशनी पौर्णिमा असते. होळी म्हणजे अग्निदेवतेची पूजा. हिंदू धर्मात अग्नीला देवतांपर्यंत पोहोचवणारा दूत मानले जाते. अग्निदेव हे देव आणि मानव यांच्यामधील संदेशवाहक आहेत. आपण जे काही अग्नीमध्ये अर्पण करतो ते थेट देवापर्यंत पोहोचते. अग्नी आपल्या पापांचा नाश करतो, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो, वास्तुदोष कमी करण्यास मदत करतो, संकट आणि दारिद्र्य दूर करतो. होळीच्या दिवशी अग्नीची पूजा केल्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, नकारात्मक शक्ती नष्ट होते, आजारांपासून संरक्षण मिळते, आर्थिक अडचणी दूर होतात, घरात सुख शांती निर्माण होते. यंदा हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 होणार असून पौर्णिमेची समाप्ती 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 होणार आहे. म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा जिला आपण होळी पौर्णिमा म्हणतो ती 2 मार्च 2026 रोजी सोमवारी आहे आणि याच दिवशी होळी दहन केले जाणार आहे. तसेच 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असणार आहे. मात्र चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वीच पौर्णिमा समाप्त होत असल्यामुळे धर्मसिंधू ग्रंथातील नियमानुसार होळी दहन 2 मार्चला संध्याकाळी करणे योग्य मानले जाते. 3 मार्चला धुलीवंदन साजरे केले जाणार आहे आणि याच दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील असणार आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार असल्यामुळे त्या संबंधित सुद्धा काळाचे नियम पाळणे देखील आवश्यक आहे. होळी हा सण आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. केवळ धार्मिकच नाही तर ज्योतिषशास्त्रातही होळीला विशेष महत्त्व आहे. होळी दहन म्हणजे आपल्या मनातील वाईट विचार, नकारात्मक भावना आणि दुर्गुण अग्नीत जाळून टाकण्याचे प्रतीक आहे. होळीचा अर्थ फक्त लाकडे जाळणे नाही तर लोभ, क्रोध, अहंकार, द्वेष आणि वासना यासारख्या वाईट प्रवृत्तींना नष्ट करणे हाच या सणाचा खरा संदेश आहे. म्हणूनच आपण हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करतो. या दिवशी आपल्या मनातील नकारात्मकता होळीच्या अग्नीत अर्पण करून चांगले गुण अंगीकारले जातात. त्याचप्रमाणे होळीशी संबंधित अनेक धार्मिक कथा देखील सांगितल्या जातात. धार्मिक दृष्टिकोनातून होळीचा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे ज्योतिषशास्त्रात काही प्रभावी उपाय सांगितले गेले आहेत. बऱ्याच वेळा पहा आपण घरामध्ये कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणं होत असतात. कुटुंबातील सदस्यच एकमेकांचे दुश्मन बनलेले असतात. एकमेकांपासून अनेक गोष्टी लपवतात. यामुळे आपल्या घरामध्ये एखादी अदृश्य शक्ती असते किंवा एखादी काही नकारात्मकता असेल तर अशा वेळी आपल्या घरामध्ये यासारख्या गोष्टी घडत असतात. आणि होळीच्या दिवशी वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण होळीही साजरी करत असतो. होळीमध्ये आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता, आपल्या घरात असणारी नकारात्मकता, वाईट शक्ती ही होळीमध्ये जळून भस्म व्हावी यासाठी काही उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या होळीच्या दिवशी केले जातात. त्यातीलच एक प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये माता लक्ष्मीच्या सन्मानाखातर जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा आपल्याला होळीच्या दिवशी हे एक फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे. हे फळ आणल्याने आपल्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. गरिबी ही नावालाही उरणार नाही आणि आपल्या घरातील इडापिडा, अदृश्य शक्ती, अडचणी या नष्ट होतील आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होईल. तर हे फळ तुम्हाला होळीच्या दिवशी घरी आणायचं आहे. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही म्हणजे अगदी 4 वाजेपर्यंत देखील तुम्ही हे फळ तुम्ही घरी आणलं तरी देखील चालेल. तर हे धोत्र्याचं फळ हे तुम्हाला होळीच्या दिवशी जिथे फुलं मिळतात तिथे तुम्हाला भेटून जाईल किंवा तुमच्या आजूबाजूला झाड असेल तिथून तुम्ही हे फळ आणलं तरी सुद्धा चालेल. आणि जर तुम्हाला फुलांच्या दुकानामध्ये हे फळ भेटलं नाही किंवा आजूबाजूला झाड नाही तर तुम्ही कोणत्याही महादेवाच्या मंदिरात गेले तर तिथे सुद्धा तुम्हाला हे जे फळ आहे तर ते भेटून जाईल. कारण होळीच्या दिवशी सोमवार आहे आणि सोमवारी महादेवाला हे फळ आवर्जून अर्पण केलं जातं. त्यामुळे तुम्हाला हे धोत्र्याचं फळ महादेवाच्या मंदिरामध्ये नक्कीच भेटून जाईल. तिथून सुद्धा तुम्ही हे फळ घरी आणू शकता. हे फळ तुम्हाला घरी आणायचं आहे. घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे फळ जे आहे तर ते स्वच्छ तुम्हाला धुवून काढायचं आहे. आता हे फळ तुम्ही महादेवाच्या मंदिरातून आणला असेल
तर ते तुम्हाला धुवून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण यामध्ये सकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणामध्ये असणार आहे. कारण हे महादेवाला अर्पण केलेलं फळ आहे. आणि जर तुम्ही महादेवाच्या मंदिरातून हे फळ आणलेलं नसेल, तुम्ही कुठूनही फुलं विक्रेत्याकडून किंवा झाडाचे तोडून आणले असेल, तर ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलाने तुम्हाला हे फळ स्वच्छ करायचं आहे. यानंतर तुम्हाला एक चमचाभर हळद घ्यायची आहे आणि हे फळ ओलं असतानाच म्हणजे आपण स्वच्छ करणार आहे त्यावेळेला पाण्याने आपण स्वच्छ करणार आहे किंवा गंगाजलाने स्वच्छ करणार आहे. यावेळी हळदीची पेस्ट तुम्हाला बनवायची गरज नाही. हळद ही वरून तुम्हाला थोडीशी टाकायची आहे आणि ओलं असणारं हे फळ जे आहे तर ते तुम्हाला हळदीमध्ये बुडवायचं आहे किंवा संपूर्ण बाजूने तुम्हाला हळद लावून घ्यायची आहे. म्हणजे हे तुम्हाला पिवळं बनवायचं आहे. यानंतर त्याच प्लेटमध्ये तुम्हाला हे फळ जे आहे तर ते देवघरामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. हे फळ तुम्ही देवघरामध्ये ठेवल्यानंतर त्या फळाला धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि संपूर्ण दिवस तुम्हाला हे फळ तिथेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर होळीचं दहन करण्याच्या वेळी आपण जेव्हा होळीची पूजा करायला जातो, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या देवघरामधून हे धोत्र्याचं फळ आपण ठेवलेलं आहे, ती प्लेट तुम्हाला उचलायची आहे. ही प्लेट उचलल्यानंतर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायची आहे. फिरवताना आपल्या घरातील जे कोपरे असतात, त्या कोपऱ्यांना आपल्याला स्पर्श करायचा आहे. म्हणजे कोपऱ्यामध्ये खाली ठेवायचे आहे आणि पुन्हा उचलायचे आहे. अशा प्रकारे संपूर्ण घरामध्ये हे फळ जे आहे, तर ते आपल्याला फिरवायचं आहे. यानंतर हे फळ तुम्हाला घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला 7 वेळा हे फळ उतरवायचं आहे. यानंतर हे फळ घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरून मुख्य उंबरठा जो असतो तर मुख्य दरवाजा असतो त्याच्यावरून 7 वेळा वरपासून खालीपर्यंत उतरवून घ्यायचं आहे. हे फळ तुम्ही घरावरून उतरवल्यानंतर हे फळ तुम्हाला पुन्हा घरात घ्यायचं नाही. तसंच तुम्हाला घेऊन ते होळीकडे जायचं आहे. जिथे कुठे पेटती होळी असेल त्या होळीजवळ तुम्हाला हे फळ घेऊन जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर हे फळ तुम्हाला होळीमध्ये दहन करून द्यायचं आहे. होळीमध्ये अर्पण तुम्हाला करून द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही होळीमध्ये हे फळ अर्पण करता, तेव्हा तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मकता, तुमच्या कुटुंबामधील जे सदस्य असेल त्यांना काही वाईट नजर लागलेली असेल, काही दोष असेल, सतत आजारी पडत असतील, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत भांडणे, मतभेद, कलह होत असेल, घरामध्ये अदृश्य शक्ती आहे, म्हणजेच आपल्या घरामध्ये अशी एखादी शक्ती आहे जी आपल्या डोळ्यानं दिसत नाही, पण त्याचा प्रभाव आपल्या घरातल्या व्यक्तींवरती पडत असेल, तर तो सुद्धा 100% दूर होईल. जर घरामध्ये पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, तर तो सुद्धा घराबाहेर निघून जाईल आणि आपल्या घराची, आपल्या घरातल्या मुलांची, आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाची म्हणजेच पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे, तर तो होळीच्या दिवशी नक्की करा. कारण धोत्रा जे फळ आहे तर हे फळ अतिशय विषारी आहे. याच्यामध्ये नकारात्मकता, वाईट शक्ती शोषून घेण्याची खूप जास्त क्षमता असते आणि त्यामुळे आपल्याला हे धोत्र्याचं फळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा उतरवून, आपल्या घरावरून उतरवून, घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन, नजरबाधा, वाईट शक्ती, इडापिडा सर्व काही शोषून घेऊन हे आपल्याला आपल्या पेटत्या होळीमध्ये दहन करायचं आहे. यामुळे अमावास्येला आणि पौर्णिमेला धोत्र्याच्या फळाचे अनेक उपाय केले जातात. धोत्र्याचं फळ आपल्या घरामध्ये आणल्याने आपल्या घरातील इडापिडा, अडचणी, अदृश्य शक्ती ही निघून जाते आणि एका रात्रीत आयुष्याचं सोनं होतं. त्यामुळे होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमा सुद्धा आहे, चंद्रग्रहण सुद्धा आहे. यामुळे तुम्हाला हे फळ आपल्या घरामध्ये आवर्जून आणून त्याचा अशा पद्धतीने उपाय नक्की करायचा आहे. करून पहा, हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच याचा चांगला रिझल्ट जो आहे तर तो सुद्धा दिसून येईल. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.